प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 20 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय बयो तिचं काम करत असताना गोजात्या तिथे येते आणि तिला ओरडत म्हणते, तू मुंबईला कशाला गेली? गेली तर शुभूला कशाला चिटकली आणि कशाला मुंबईला ते सांग मला आधी. बयो म्हणते, माझं स्वप्न पूर्ण करायला गेले मी, मला खूप शिकायचंय ना. आता गोजात्याला येतो राग. गोजात्या म्हणतात, शिकणं बिकणं सोड आता, पुरे झाली तुझी शिक्षणाची नाटकं. मी तुझं लग्न ठरवलं इथे, मी तुझ्यासाठी मुलगा बघितलाय. बयोला ते ऐकून धक्काच बसलाय. बयो म्हणते, काय मुलगा आणि माझ्यासाठी? आता या गोजात्या म्हणतात, काही गोष्टी वेळच्या वेळेवर करायला हव्या. तू एकटी पोरगी, तुझ्या मागे पुढे कोणी नाहीये, तुझं लवकर लग्न व्हायलाच हवं. चांगला पोरगा पाहिलाय मी, काही गोष्टी वेळच्या वेळेवर व्हायलाच हव्या. बयो म्हणत असते, पण मला शिकायचंय, या गावात यायचंय, डॉक्टर व्हायचंय, सेवा करायची आहे लोकांची, मला नाही करायचंय इतक्यात लग्न. बयो गोजात्याला असं सांगत असते. तेव्हा गोजात्या तिला म्हणते, गो बयो, अगं हे सगळे नाटकं आता बंद कर, धुणी भांडी कर, घरामध्ये राहून लोकांची सेवा कर. मोलकरणीची पोरगी ही मोलकरणीच असते. आता असं बोलल्यानंतर बयोला जरा नवलच वाटते गोजात्यांचं, की असं काय बोलायची पद्धत आहे यांची. आता ते तर खरं नवीन नाही आपल्याला. आता तेवढ्यात त्या पुढे काही बोलणार, तेवढ्यात आता तिथे शुभंकर आल्यावर लगेच या गोडगोड बोलायला लागतात बयोशी. अरे शुभू, बरं झालं तू इलस. अरे बयोसाठी ना मी एक चांगला पोरगा पाहिलाय, बयोचं ना लगीन लावून टाकू आपण लवकरच. अरे काय आहे ना, अरे माय विना पोर आहे, तिच्या मागे पुढे कोणी नाहीये, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला झालेल्या बऱ्या. बयो म्हणते, पण मला नाही करायचंय लग्न, मला शिकायचंय. बयोने असं बोलल्यानंतर आता गोजात्याला आलाय राग. मग शुभंकर बयोची साईड घेऊनच बोलतात, अगं गोजात्या कशाला मागे लागतेस तिच्या, तिला शिकायचंय, डॉक्टर व्हायचंय, इतक्यात लग्न नाही करायचंय माझ्या बयोला. आणि तसं देखील माझ्या बयोने आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे, तिच्यासाठी खूप गुणी मुलगा शोधायचा आहे मला. आता गोजात्या म्हणतात, अरे शुभू, पण आता त्यांचं काही कोणी ऐके ना. आता ती सुमन पण म्हणते, अगं ते कशाला मागे लागतेस बयोच्या. मग गोजात्या म्हणतात, तुम्ही गोंधळ घाला, असं म्हणून निघून जातात. आता ही सुमन म्हणते, ही आत्ते पण ना तिचा काही स्वभाव बदलत नाही, पण बयो तू नको हा मनाला लावून घेऊस, आम्ही आहोत सगळेजण तुझ्या सोबत. शुभंकर पण म्हणतात, हो बयो, गोजात्याचं बोलणं मनावर लावून घेऊ नकोस, बेटा तुला शिकायचंय, डॉक्टर व्हायचंय. तेव्हा प्रेक्षकांनो, बयो डॉक्टर नेमकी कधी होणार आहे हा मला प्रश्न पडला. असो, तर आता या विशाल बिचारा गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेला आहे. पहाटेच उठला तो सकाळीच आणि पटकन तयार पण झालाय, मस्त आवरून सावरून छान स्प्रे बी मारलाय त्याने, हेअरस्टाईल केली आहे मस्त, त्याचं स्नान सुद्धा झालेलं आहे. आणि आता गणपती बाप्पा समोर तो उभा आहे आणि बाप्पाजवळ प्रार्थना करतोय की देवा, मला आज सरस्वतीला प्रपोज करायचंय आणि मी सरस्वतीवर खूप खूप प्रेम करतो, तुला माहिती आहे ना बाप्पा माझ्या मनात काय आहे, तिच्या मनात सुद्धा तेच असू दे आणि तिचा होकार येऊ दे, असं त्याने देवाला प्रार्थना केली आहे. आणि आता तो निघालाय बयोची वाट बघत तिकडे दुसरीकडे, म्हणजे त्यांचं ठरलंय ना त्या बीचवर जायचं, तिकडे तो जातो. आता ह्या सुमनने पाहिलंय विशाल देवाला नमस्कार करतोय आणि आता सुमन तिथे येते आणि बघते तर काय, विशाल निघाला सुद्धा. आता ती विचार करते, गे बाय माझे, हा विशाल तर आवरून सावरून निघाला, पण ही बयो काय रवली. आणि आता ती शोधत शोधत येते बयोला, तर बयो मागे परसदारापाशी असते आणि झाडझूड करत असते. आता ही सुमन तिला ओरडते आणि म्हणते, काय गो बयो, काय करतेस तू इथे, तो विशाल गेला सुद्धा आवरून सावरून आणि तू इथेच बसली आहेस काय, काय ग बयो तुझं. आता बयो जरा जास्ती भाव खाती हा प्रेक्षकांना उगाचच. आता बयो म्हणते की अगं आत्ते, पण मला भीती वाटते, मी काय करू तिथे जाऊन. वा रे वा, हा काय प्रश्न झाला. तर आता ही सुमन म्हणते, बयो ते पण तुला मीच सांगायचंय का. अगं बयो, आज तुझ्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे, तू तिथे जा, तुझ्या आयुष्याच्या लाईफ पार्टनरला तू आज भेटतीयस, जोडीदाराला तू भेटतीयस, लवकर जा बयो आणि तुझं उत्तर दे त्याला. बयो आठवतं का ग तुला, लहानपणी तुला मीच तयार करायचे आणि बोलता बोलता किती वर्ष गेली ग, आज तुझा आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे आणि आज पण तुला मीच तयार करणार आहे, खूप छान दिसणार आहेस तू बयो आज. आज विशालचं काही खरं नाही हा. आता बयो म्हणते, आत्ते तू तयार करणार आहेस. आता ही सुमन म्हणते, हो मीच तयार करते, बघ तुला अशी तयार करते ना, विशाल तुझ्याकडे बघतच राहील. आता ते झाडू तिने फेकून दिला सुमनने आणि तिला आता घरामध्ये घेऊन गेली आवर सावर करण्यासाठी. तर आता त्यांनी ना हा सीन खूप सुंदर दाखवलाय प्रेक्षकांनो, म्हणजे इकडे हा विशाल कोकणाच्या निसर्गाचा छान असा आनंद घेतोय आणि इकडे बयो सजतीये नटतीये त्याच्यासाठी. आणि आता तिने छान मेकअप वगैरे केलाय आणि हा विशाल मस्त तिकडे म्हणजे तिची वाट बघतोय, बीचवर जातोय, सगळं निसर्ग बघता बघता. आणि बयोला छान असं तयार केलंय ते सुमनने. बयो खूप गोड दिसतीये. आता सुमन म्हणते, गो बयो, अगो काय गोड दिसतेस तू.
माझीच नजर लागेल बघ तुला. आणि आता ती म्हणते की बघ बघ इथे काय लागलंय तुझ्या गालाला. आता बयो म्हणते काय लागलंय आत्ते. मग आता ही सुमन तिला चिडवते आणि म्हणते तुझ्या गालाला ना प्रेमाचा गुलाबी रंग चढलाय. बयो म्हणते काय ग आत्ते, जा मी नाही बोलत तुझ्याशी, किती चिडवतेस मला. मग सुमन म्हणते की अगं खरंच तुला दृष्ट लागेल माझी. बयो म्हणते काय ग आत्ते, अशी कुठे आपल्या माणसाची दृष्ट लागते का. सुमन म्हणते बयो अगं खरंच किती पटपट दिवस जातात ना ग बघता बघता. तुला मी लहानपणी तयार करायचे आणि आता आज तुला तुझ्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे त्यासाठी मी तयार करतेय बयो. तुझं आयुष्य भरभरून जग बेटा आणि तुझं उत्तर त्याला सांग. सुमन किती एक्सायटेड आहे आणि किती भाऊक आहे ना प्रेक्षकांनो. सुमन ती खूप खुश असते. आता ती काजळ पण लावते बयोला दृष्ट लागू नये म्हणून. पण आता तिथे अवतरल्यात गोजा आत्या. गोजा आत्याला पाहून बयो घाबरते. आता गोजा आत्या अशा खालून वर बघतात बयोकडे आणि म्हणतात काय गो बयो, सकाळच्या वेळेला झाडझूड करायची सोडून लाली मेकअप लिपस्टिक लावून कुठे चालली तू. काय पोरगा पाहायला चालली का काय. म्हाताऱ्या माणसांना कसं कळतं ना. आता बयो घाबरते. असा प्रश्न केल्यावर त्यांनी मग आता बयो काही बोलणार तेवढ्यात सुमन म्हणते अगं आत्ते तसंच समज हवं तर काय ना तिला जरा महत्वाचं काम आहे तिला जाऊ द्या. आता गोजा आत्या म्हणतात पण एवढी आवरून सावरून चालली कुठेही ते सांग मला. आता सुमन म्हणते की काय ग ते अगं पोरं मोठी झालीत आता असे प्रश्न विचारू नये पोरांना. जा तू बयो जा, मी बघते इथे काय आहे काय नाही ते. तू जा. आता लगेच गोजा आत्या समोर येते आणि म्हणते थांब जाऊ नको. आता ह्या घरातलं काम कोण करणार. घरामध्ये एवढी सगळी कामं पडली आहे आणि तू बाहेर हुंदडायला जाणार काय ग बयो. आता सुमन म्हणते अगं आत्ते मी आहे ना, तिला महत्वाचं काम आहे तिला जाऊ दे, मी करते ना घरातली सगळी कामं. जा बयो जा. आता सुमन पटकन खुणवते बयोला आणि बयो निसटते गोजा आत्याच्या तावडीतून. गोजा आत्या आता सुमनलाच घेतात धारेवर आणि म्हणतात काय ग खुळगे घरातलं काम कोण करणार आता. सुमन म्हणते मी आहे ना आत्ते, मी सगळं काम करेल, तू कशाला टेन्शन घेतेस. अगं आत्ते थांब तुला थोडीशी लिपस्टिक लावून देऊ का, छान दिसेल तुला. आता या गोजा आत्या चिडतात आणि म्हणतात गप गो, काहीतरी आपलं तुझं कामं कर कामं. आता सुमन चुपचाप निघून जाते. आता गोजा आत्याला जरा शंका यायला लागली आहे बरं का बयोवर. प्रेक्षकांनो या जे वयस्कर लोक असतात ना त्यांना या गोष्टी पटकन कळतात, ते खूप स्मार्ट असतात. आता बयो निघाली आहे बाहेर आणि असं मोकळा श्वास घेते असं त्यांनी दाखवलं. ती खूप एक्सायटेड असते विशाल तिला प्रपोज करणार आहे म्हणून. आता ती बाहेर आल्यावर शुभमकर येतात बाहेर आणि म्हणतात अगं बयो थांब कुठे निघालीस एवढी आवरून सवरून, काय काही स्पेशल आहे का. अगं मला ना जरा गावातच जायचंय, म्हणजे मला बोलवलंय चहाला एके ठिकाणी आणि लाडवाची ऑर्डर पण द्यायची आहे बघ, मी येतो तुझ्यासोबत चल. आता बयो म्हणते मी ना त्या चैतूला भेटायला चालली आहे असं ती म्हणते. मग आता शुभमकर म्हणतात मग आपण सोबतच जाऊयात ना, चल मी येतो तुझ्या बरोबर. आता बयोला आलं टेन्शन, विशाल सर माझी वाट बघत असतील असं ती मनात विचार करते. शुभमकर म्हणतात चल ना बयो, अगं कसली वाट बघतेस. आता बयोला प्रश्न पडलाय आता कसं करावं कसं जावं विशाल सरांना भेटायला. असो पण आता बघा प्रेक्षकांनो इरा बऱ्याच उशिरा उठते आता आरामशीर आळस बेळस देऊन आणि मग बघते तर काय फोनवरती बराच वेळ झालाय आणि स्वतःचा आणि आपल्याला वेळ झालाय हे तिच्या लक्षात येतं आणि मग वैतागते आणि म्हणते अरे बाप रे एवढा उशीर, इतक्या उशिरा कशी काय झोपले मी आणि मला कोणी उठवलं का नाही. अरे यार मला विशालला प्रपोज करायचं होतं, मी कधी आवरणार आता, कधी जाणार विशालला बीचवर प्रपोज करायला. प्रेक्षकांनो ही किती वेळेला प्रपोज करणार आहे त्याला तेच मला कळत नाहीये. म्हणजे त्याने एकदा तिला नकार दिलाय आणि वारंवार देत आलाय तो नकार आतापर्यंत, एवढं मागे लागणं बरं नाही. असो आता ती त्या गौतमीला कॉल करते, गौतमी पण नेटकीच उठलेली असते बरं का. मग आता हिला म्हणते मम्मा मला ना एक मोठं मदत हवी आहे तुझ्याकडनं, इथे तू ब्युटी पार्लरमध्ये कुठे जायचीस कातळगावला असताना. गौतमी म्हणते पाग इरा आता ते ब्युटी पार्लरचं मला कुठे आठवतंय बाई. इरा म्हणते मम्मा प्लीज सांग ना. गौतमी तिला विचारते तुला कशाला हवी आहे ब्युटी पार्लर. इरा म्हणते मम्मा मी तुला सगळं सविस्तर छान समजून सांगेल नंतर, पण मला आधी सांग तू कुठे जायचीस पार्लरला. गौतमी म्हणते थांब जरा आठवते मला, त्या मार्केटमध्ये कुठेतरी आहे ते स्नेहा ब्युटी पार्लर. अगं पण त्या 3rd क्लास ब्युटी पार्लरमध्ये तुला कशाला जायचंय बाई. इरा म्हणते सांगते मी तुला नंतर, चल बाय बाय. नेमकं तेच आहे ना पार्लर. गौतमी म्हणते हा बहुतेक तरी तेच आहे. आता इरा फोन ठेवून देते पण गौतमीला प्रश्न पडलाय की ही पार्लरला का जाणार आहे.
तर पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय शुभंकर बयोला घेऊन निघालेत बाहेर आणि ते बयोशी छान गप्पा मारत असतात. अगं बयो, आपण कोकणात आलो ना ते खूप छान झालं, याचं सगळं श्रेय तुलाच जातं. हं, बयो म्हणते बाबा तुम्ही पण ना. मग आता ते तिच्याशी डिस्कस करतात बाकीच्या गोष्टी की किती छान वातावरण आहे इथे, छान वाटते, मन प्रसन्न झालंय वगैरे वगैरे. आणि मग इराचा विषय काढतात. इरा किती हळवी झाली ना बयो, आता ना इराचं मन दुखावलं नाही गेलं पाहिजे. बयो म्हणते म्हणजे. आता शुभंकर म्हणतात अगं म्हणजे इरा जरा हळवी झाली आहे ना, त्या दुखण्यातनं वर आली आहे, काही झालं तरी आपण आता तिला जपायला हवं. आता बघा प्रेक्षकांनो, ही तयारी आहे आता बयोच्या मनाची एक एक करून. म्हणजे हे शुभंकर आता तिला असं असं सांगतायत आणि आता ती नक्कीच तिच्या प्रेमाचा त्याग करणारे हे 100% खरं आहे. आता हा विशाल बिचारा वाट बघून बघून म्हणजे ॲक्च्युली तो खूप उत्साहात आहे आणि त्याने काय ते दगडाचे असे छान घरही बांधलेले आहेत आणि बरंच काय काय त्याचं झालंय करून बिचाऱ्याचं. आणि आता तो फोन करतो बयोला की अजून का नसेल आली ही. बयो त्याचा फोन बघते आणि घाबरते. आता अरे देवा, विशाल सर तिकडे वाट बघताय, आता मी बाबांना टाळून कशी जाऊ तिकडे. बयोला पडलाय प्रश्न आणि हा भाग या उत्सुकतेवर त्यांनी पूर्ण केला. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हे शुभंकर बोलता बोलता बयोला सांगून देतात की इराची आणि विशालची जोडी खूप छान आहे आणि बयोला तो धक्का सहन होणार नाही. आता नक्कीच ही बयो त्या विशालशी तुटक वागेल, पण विशालने बयोला या गोष्टीचा जाब विचारायला पाहिजे आणि तसंही विशाल त्याच्या मनाविरुद्ध लग्न करणार नाहीये. पण आता विशाल आणि बयोचं जर लग्न झालं तर इरा भयंकर तमाशा करणार आहे. आता हे सगळं पुढे बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि छोट्या बयोची मोठी स्वप्न हे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून कळवा प्रेक्षकांनो, आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.